मित्रांनो आपण निघूया इथून मानस लॉजमधून गुहागरमधून. आता आपल्याला जायचं आहे गणपतीपुळेच्या दिशेने. तर गाडीत पसारा ठेवते बायको, अरेंज करून ठेवावं लागेल. थोडेसे ओले कपडे वगैरे ते सुकायला टाकते. आणि मग आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. आता वाजलेत किती, 9 वाजलेत, एक्झॅक्टली 9 वाजलेत. समोर आहे गुहागरचं एस टी स्टँड. एस टी स्टँडच्या बाहेरच हे आहे रिक्षा स्टँड. आता लोकल फिरायचं असेल तर रिक्षाने पण फिरू शकतात. आणि हे ते मानस लॉज चांगलं आहे, रेकमेंडेड आहे. म्हणजे गुहागरमध्ये तुम्हाला जर होमस्टे वगैरे नाही भेटला तर हा पण ऑप्शन अगदी चांगला आहे. मानस लॉज रूम्स वगैरे क्लीन आहेत. ऑलराईट, चला तर आपण आलो सुरुचीमध्ये नाश्ता करायला आज. आणि इथे पण आहेत भरपूर नाश्त्याचे प्रकार. नाश्त्याची ऑर्डर देऊन आम्ही नाश्ता येण्याची वाट पाहत बसलो. तर आपले पोहे आलेले आहेत आणि प्लेट छोटीच आहे पोह्याची. एक आला तर इडली आली, ते काय गावण आहे ना, गावण पण आले. हे आपल्याला ट्राय करायचंच होतं. वडा रस्ता पण आला आपला, हे पण मागवलं होतं. इकडे आहे थालीपीठ, मस्त थालीपीठ आहे, मस्त आहे. तिथं हॉटेल सुरुचीमध्ये आपला नाश्ता झाला मस्त पोटभर. आणि चांगलं आहे, तर टेस्ट वगैरे चांगली आहे. आणि तर लिमिटेड सीट्स आहेत आतमध्ये, त्यामुळे वेटिंग होते. गर्दी असेल तर वेटिंग करावं लागतं. संध्याकाळच्या वेळेस तिथं जेवणासाठी भरपूर वेटिंग असतं. एक अर्धा पाऊण तास 1 तास थांबावं लागतं. 9:30 होऊन गेले, 9:15 होत आलेत. हे बघा, हा जो रस्ता आहे ना खूप छोटा आहे. म्हणजे इथं 2 गाड्या, कार वगैरे बसू शकतात. पण बस वगैरे आली इकडनं समोरनं बस स्टँडवरनं की जाम होऊन जातं. व्याडेश्वर मंदिरात परत एकदा जाऊ, दर्शन करून निघू. कारण आपण निघतोय आता गुहागरमधून, म्हणून इथं दर्शन करू. आज आम्ही गुहागर सोडतोय, त्यामुळे आम्ही आता इथे व्याडेश्वर मंदिरात परत एकदा आलो दर्शनासाठी. म्हटलं जाता जाता परत एकदा व्याडेश्वराचं दर्शन करून आणि मग पुढे आपल्या प्रवासाला निघावं. बोला हर हर महादेव. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मित्र, आपण गुहागर सोडले आणि आता निघालोच गणपतीपुळेच्या दिशेने. गणपतीपुळेच्या गणपतीला दर्शन घेण्यासाठी. आज आहे शनिवार आणि आज गर्दी असणार आहे गणपतीपुळेला. आता बघूया तिथं गेल्यावर काय होतंय काय नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आपण आपला जो प्रवास आहे, 2 तास लागणार आहेत आपल्याला पोचायला तिथे. आणि आपण जेटीतून जाणार आहोत. तवसाळ जेटीतून जयगडला उतरणार आहे. तिथून मग परत गाडीने प्रवास. मजा येणार आहे. तर गल्लीतून चालत गाव आहे कुठलं तरी, आणि बारीक रस्ता एकदम. एका टायमाला एकच गाडी जाऊ शकते. आणि आज विकेंड असल्यामुळं जास्त पर्यटक आले तिकडे कोकणामध्ये, त्याच्यामुळं गर्दी आहे. बघा, बघितलं रस्ता किती बारीक आहे. पुढं पण गाड्या भरपूर आहेत. राईट, तवसाळ फेरीबोट सेवेकडे. गुहागरवरून गणपतीपुळेला जाण्यासाठी सगळ्यात जवळचा रस्ता म्हणजे जयगड मार्ग आहे. या मार्गाने आपल्याला जाण्यासाठी जेटीतून प्रवास करावा लागतो. तवसाळवर जेटीवरून आपल्याला पलीकडे जयगडला उतरावं लागतं आणि तिथून कारने प्रवास. आलो तर आपण तवसाळ फेरीबोटच्या इथे. आणि इथं आपल्याला तिकीट काढायचं आणि फेरीनं जायचं पलीकडे. ते गाडी लावूया. चला तर आपण आलो तवसाळ फेरीच्या इथे. आणि जस्ट ती गेली बघा, जेटी गेली. 1-2 मिनटापूर्वीच गेली ती. दिसली पलीकडे गेल्या. आता ती दुसरी येईल. चला तर इथे तिकीट काढू आपण. 290 का तिकीट काढलं आपण. तिकीट आहे बघा 205 रुपये गाडीचं. आणि पॅसेंजरचं 2 पॅसेंजर 27 रुपये. 60 रुपये. 290 रुपये. 285. आता गणपतीपुळेला जायला म्हणजे तुम्हाला जर ह्या फेरी बोटने जायचं नसेल समुद्रातून, तर बाय रोड जायचं असेल तर 20 किलोमीटर वाढतं, अंतर वाढतं. आणि अजून अर्धा तास वगैरे वेळ लागतो. म्हणजे तिकडे वेळ तेवढाच लागेल का, पण किलोमीटर वाढतं. आणि इथे फक्त आपल्याला वेळ वाचतो. चला आता जेटी आलेली आहे मित्रांनो, आपल्याला जेटीत जायचं आहे. जेटीतून गाडीने प्रवास करायची मजा काही वेगळीच आहे. जेटी आल्यानंतर जेटीमध्ये गाड्या व्यवस्थित लावा लागत आहेत, जेणेकरून जेटीच्या क्षमते एवढी गाड्या आतमध्ये बसतील असे ते लोक बरोबर पार्किंग करून घेतात. आपली फेरी निघाली, भरली गाडी. आपल्याला इकडं जायचं आहे. आपलं तोंड ॲक्च्युली मागे आता.
आणि बघा अजून पण भरपूर गाड्या आहेत मागं जायला लागली. आता समोरून इकडून एक जेटी येते दुसरी ती समोरून जयगडवरनं ती आली की त्याच्यात येतील बाकीच्या गाड्या. या इथं बघा इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळं. स्वर्णदुर्ग शिपिंग कंपनी सर्व्हिसेस, आगरतांडा, दिघी, पेशवी बाग मंडले, दाभोळ भोपे, जयगड तळसा, आंबेत, मापळ फेरीबोट सेवा. इथे 1 2 3 4 5 टोटल 5 फेरीबोट सेवा आहेत पूर्ण ह्या कोस्टल रूटवरती. आणि दुसरी जेटी इकडनं आली बघा, ते बघा पलीकडे चालली. कोकणामध्ये कोस्टल रूट करत असताना आपल्याला अशा फेरीने प्रवास करावा लागतो आणि या फेरीतून गाडी घेऊन प्रवास करतानाची वजा काही वेगळीच असते. तवसाळ जेटीतून आपण जयगडकडे पलीकडे अवघ्या 10 ते 15 मिनिटातच पोहोचतो. जेटीतून प्रवास करताना तुम्ही कारमध्ये न बसता वरती डेकवरती जाऊन पण बसू शकता आणि मस्त समुद्राचा आनंद घेऊ शकता. आणि आता चला आपण गाडी काढतोय आता जेटीच्या बाहेर पुढे जाण्यासाठी. राईड घेतलं ना मित्रांनो, तो आपण जयगड किल्ल्यावरती जातो. ऑलमोस्ट मी माझ्या मागच्या जयगड किल्ला बघितलाय. जयगड किल्ल्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. जेव्हा मी कोस्टल रूट केला होता त्यावेळी जयगड किल्ल्याला भेट दिली होती आणि तो तुम्ही बघू शकता. JSW कंपनीचा परिसर आहे. हा आहे उंडी बीच, या साईडला दिसते उंडी बीच. कोणीच नाही इथं या साईडला बघा. हा बघा बीच, समुद्र एकच नंबर. कोस्टल रूटने प्रवास करत असताना आपल्याला जागोजागी समुद्राचा व्ह्यू पाहायला मिळतो आणि मजा येते कोस्टल रूटने मग ड्राईव्ह करायला. आणि हा आहे मालवण बीच बेसिकली. गणपतीपुळेची पार्किंग, इथं पार्किंगचे अरेंजमेंट केले मैदानामध्ये. आणि आपण इकडून शॉर्टकट मार्ग बहुतेक इकडं बीचकडे आपलं मंदिराकडे जाण्यासाठी आपण जाऊया मंदिराकडे. सगळे जास्त बघितले त्यापेक्षा. फायनली आपण आलो बीचवरती. गणपतीपुळेचा बीच आहे आणि या इकडे आहे मंदिर. परी कमान आपण शॉर्टकटने आलो होतो. गाडी जिथं लावली तिकडनं शॉर्टकट होता मंदिराकडे यायला. आणि आपण जशी गाडी आणली मेन रोडने आलो असतो ना असं तर बरंच चढत जावं लागलं असतं वरती. तर आपण गाडी पार्क केली तिकडून असं चढत आणि मग मेन बाजारपेठ जो रस्ता आहे तिकडनं यावं लागलं असतं. हा शॉर्टकट असल्यामुळे आपलं डायरेक्ट लवकर आलो मंदिराच्या इथे. आणि हे बघा मंदिर समोरच दिसतंय माझ्या. आणि बघा इथनंच इथल्या ज्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत, ड्रॅगन राईड, बनाना राईड, भरपूर राईड्स आहेत इथं गणपतीपुळेच्या इथे. ख्रिसमस आणि न्यू इयरमुळे गणपतीपुळे इथे भाविकांची भरपूर गर्दी असते दरवर्षी. पॉप्युलर डेस्टिनेशन आहे हे. कोकणातलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. मंदिर परिसरातच इथं दुकान आहे जिथून तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. इथल्याच एका दुकानातून मी हार फुलाचं ताट घेऊन दर्शनाला निघालो. भरपूर गर्दी आहे, विकेंड आहे वगैरे. आणि त्याच्यामुळे आय डोंट नो किती लागतील आपल्याला. आता 1:30 वाजत आला, 1:20 बघू आता किती वेळ लागतं दर्शनाला. मला वाटतं 2 तास तरी लागतील. इथे दर्शनास आलेले भाविक इथल्या मूषकाच्या कानात आपली इच्छा किंवा नवस व्यक्त करतात. नाताळ आणि नवीन वर्षांच्या सुट्ट्यामुळे आणि गणपतीपुळे हे प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे इथे प्रचंड अशी गर्दी पाहायला भेटली भाविकांची. दर्शन रांगेमध्ये लागल्यापासूनच आपल्याला गणपतीपुळेच्या गणपतीचे दर्शन TV वरती करायला भेटते. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनाचा उत्साह आपल्यात कायम राहतो. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तब्बल तासाभराच्या प्रतीक्षेनंतर आपण गणपती मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो आणि आता काही क्षणातच आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन घडणार आहे. 5 मिनिटात आपलं दर्शन होईल. आता बघा 1:20 लाईनला लागलो होतो आपण. 1 तास 10 मिनिटं झालेत. मोरया. आत व्हिडिओ किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आता दर्शन झाल्यावर भेटू. चला गणपती बाप्पाचे आता दर्शन झाले आपले आणि आता इथल्या सभामंडपात आपण 5 मिनटं बसूया आणि बाप्पाचं नामस्मरण करूया. बाप्पाचे दर्शन करून मन अगदी प्रसन्न झाले आणि तुम्हालाही या व्हिडिओच्या मार्फत दर्शन करून प्रसन्न वाटलं असेल. पण प्रत्यक्षात जर बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे प्रत्यक्षात यावं लागेल.
चला आता मस्त असं दर्शन झालं आपलं 1 तास सव्वा तासात दर्शन झालं आहे ना. मग झालं दर्शन एकदम मस्त व्यवस्थित है ना. पहिल्यांदा आली ना गणपतीपुळ्याला, कसं वाटतं आता इथे आलं ना ह्या मंदिरात गणपतीपुळ्याला वेगळेच वाईब येते. म्हणजे इथं आल्यावर प्रसन्न वाटतं. मेन काय आपण हे नवरा माझा नवसाचा वगैरे त्या पिक्चरमध्ये बघितलं ना, तर मग लोकांमध्ये जास्त या मंदिराबद्दल आपुलकी वाटते. आणि खरंच मंदिर आहे तसं बरं का. म्हणजे इथलं वातावरण जे आहे म्हणजे बीचच्या कडेला मंदिर आहे, मूर्ती पण अगदी छान आहे, मंदिर चांगलं आहे आणि इथलं पूर्ण एकंदरीत वातावरण प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे ना गणपतीपुळ्याला कधी पण या म्हणजे येऊ वाटतं. त्यामुळे भाविक पण इथं जास्त येतात लोक, त्यामुळेच इकडे जास्त येतात. देवस्थान आहे, बीच आहे, इथं अजून बरेचसे पर्यटन स्थळं आहेत बघण्यासारखे वगैरे, त्याच्यामुळे इथं लोक येतात. चला आता इथं किती वाजलेत, आता 2:45 झालेत. आता फोटो वगैरे काढू, बाहेर जाऊ, काहीतरी थोडंफार बघू, मस्त थंडगार गोळा वगैरे खाऊ आपला फेवरेट, आणि मग बघू इथं निघू. मंदिराच्या इकडेच आहे MTDCचं रिसॉर्ट. इथे पण राहायची सोय आहे. इथे ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून येऊ शकतात. एकदम बीचच्या लगत आहे. बघा मित्रांनो, आपण परत आलो. प्रथमेश ना तुझं ना प्रणयकडे आलो परत गणपतीपुळे. बरोबर मागच्या वर्षी ह्याच 1 वर्षापूर्वी याच्याकडेच गोळा खाल्ला होता आपण. परत आलो तर हे गोळे घेऊ, आधी 3 गोळे घेऊ आणि नंतर मग बघू. अजून बघितलं सोडा कसा पडते, छान का. ऑरेंज अजून एक, हां 2 चम्मच हे त्याच्यामध्ये, एक काला खट्टा आणि एक मिक्स लिंबू मसाला, त्याच्याशिवाय मजा नाही. चला या मित्रांनो गोळा खायला. काला खट्टा घेतला आहे मी. गोळा तर खाऊन झाला आहे माझा, अजून काय ते थंडी भेटते मग सोडा मागवला, तर सोडा पण घेऊ. गणपतीपुळेला आल्यानंतर तुम्ही प्राण्याकडे गोळा खायला जाऊ शकता. चला लिंबू सोडा, मस्त सोडा मजा आली. नेक्स्ट टाइम परत आलो पुढच्या वर्षी किंवा मध्ये भेटू. दत्तात्रय सगट. चला आता आपण लोकेशन टाकले रत्नागिरीचं. आपण काय करतोय की आता 4 वाजलेत, 4:30 होत आलेत, 4:15 झालेत. आता जर निघालं तर रात्री पुण्याला आपल्याला घरी पोहोचायला 1-2 पण वाजतील, सांगता येत नाही. 12च्या पुढंच होईल, उशीर होईल. आणि त्यात आपल्याला तामिनी घाट वगैरे त्या रस्त्याने जायचं. त्याच्यापेक्षा काय करू, इथेच बघू म्हणजे रूम शोधू. गणपतीपुळेत तर नाही भेटलं, ऑलमोस्ट सगळ्या फुल आहेत. आणि जे काय थोडेफार एक चौकशी केलं होते, रेट पण भरपूर होत्या. आणि याकडे समुद्र बघा कसला भारी. आपण काय करतोय, आरेवारेवरनं तसंच रत्नागिरीला जाऊ. रत्नागिरीला लास्ट टाईम मी जिथे थांबलो होतो मार्केट एरियामध्ये, तिकडं हॉटेल बघू, तिथे कदाचित भेटेल असं मला वाटतंय. तर ते नाही भेटलं तर दुसरं काही ना काहीतरी भेटेल. पण इकडं गणपतीपुळे तर अवघड आहे, शक्य नाही आहे भेटणं. समुद्राचा नजारा, व्ह्यू दिसतो इथनं वरनं, एकच नंबर. ह्या व्ह्यूसाठी तर कोस्टल राईड करू वाटते ना, म्हणून तर आपण मागच्या वर्षी कोस्टल राईड केली होती. एकदम समुद्राच्या कडेकडेने आपण असंच पूर्ण कोकण पट्टा एक्सप्लोर केला होता. मित्रांनो समोर बघा समुद्राचा व्ह्यू, एक नंबर. ते बघ कसला व्ह्यू, नजारा. अरे वा काय दिसतंय, एकच नंबर, एकच नंबर. चला मित्रांनो आता गाडी लावली ते, आणि हा दिसतो इकडं, हा आहे आरेवारे बीच व्ह्यू पॉईंट. आता इथनं जो बीचचा नजारा आहे ना तो एकच नंबरचा. आणि बघा इथं सगळे स्टॉल लागलेले आहेत, बरेच लोक इथं थांबतात. तिथं पण आपण थांबू, मस्तपैकी बीचचा व्ह्यू घेऊ, काही थोडंफार नाश्ता वगैरे करू. चला बघा आता इथे मस्त बीचचा व्ह्यू भेटतो आपल्याला. बॉबी, कोणाकोणाला बॉबी आवडतात मित्रांनो सांगा. मस्तपैकी छान छान बॉबी. बॉबी मस्त मसाला मॅगी मागवली. मसाला मॅगी आणि इथं समुद्राचा व्ह्यू घेत घेत खायची मजा वेगळीच आहे. आणि इकडे भेळ पण मागवली मी. भेळ
आणि ह्या 2 मॅगी मसाला मॅगी. आणि हे बघा आमची परी काय खाते? भेळ खाते, मॅगी नाही खायची. हां का? मॅगी खा ना. ना मजा आली. वेगवेगळं मॅगी खाऊन तर मजा आली. 1 तासाभराने मला वाटतं होईल सनसेट होईल. 5 वाजले अजून आहे, सूर्यवरतीच आहे. बघा कसं पाणी चमकतं आहे समुद्रावरती सूर्याच्या किरणामुळे. झालं नाश्ता वगैरे करून आता एक तर पुढे जाऊ. इथनं जो बीचचा व्ह्यू भेटतो ना तो जस्ट एक बघू दाखवतो मित्रांनो. इथनं आहे ना आरेवारे बीचचा एक नंबर व्ह्यू भेटतो. आणि ॲक्च्युली कॅमेरा चालूच नव्हता, व्हिडिओ शूट झालाच नाही, नंतर मला कळालं. आणि तर गाडी थांबवता येत नाही. आणि बघा मित्रांनो या बीचवरती किती गर्दी झाली, लाईन लागली, इथं ट्रॅफिक झाली आरेवारे बीचवरती. आणि ही बघा ट्रॅफिक आरेवारे बीचच्या इथे. शनिवार वीकेंड आहे, किती लाईन लागली तिथून पार तिथपर्यंत. आम्ही पण लाईनमध्येच होतो. नंतर या साईडला एक जागा भेटली, तिथं लावली गाडी. म्हणलं आरेवारे बीच बघून येऊ. लास्ट टाईम सोलो आता आलो होतो त्यावेळेस बीचवर नव्हतं गेलो, फक्त इथनं पास झालो होतो. आज म्हणलं चला जाऊन येऊ, लावली गाडी, येऊ जाऊन बीचवर. आलोत फायनली. आणि इथे झिपलाईन दिसते मला, पार त्या तिकडं यावं लागतं. आणि इथे एंड पॉईंट आहे बीचवरती. वाव. सोशल मीडियामुळे ना नाही का बऱ्याच रील्स व्हायरल वगैरे झाल्या आरेवारेच्या म्हणा किंवा कशेळी बीच. हे सगळे स्पॉट्स हिडन स्पॉट्स होते जे माहीत नव्हते बऱ्याच लोकांना, ते सोशल मीडिया थ्रू बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेत. आणि त्यामुळे काय झालं की अशा ठिकाणी पण पब्लिक आता जास्त जायला लागली. त्यामुळेच बघा ना आरेवारे बीचला पण पब्लिक जास्त आहे, इकडे गर्दी आहे. आरेवारे बीच प्रसिद्ध बीच आहे. मग रत्नागिरीत आलं, गणपतीपुळेला वगैरे कोणी आलं की इकडं आरेवारे बीचला येतातच. कारण काय जास्त लांब नाही, जवळच आहे. गणपतीपुळेपासून फक्त 6 किलोमीटर आहे. आणि बघा ही झिपलाईन तिथून सुटते. आणि या साईडला काय हे लावले, बंद केले त्या साईडला जाण्यासाठी. आय डोंट नो कशासाठी लागले केले, नाही काहीतरी असणार आहे तिकडं, त्याच्यामुळे ते बंद केलं. आणि ते बघा ब्रिजवर दिसतंय का पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय. हे बघा झिपलाईन. आरेवारे बीचला जर तुम्ही आला तर तुम्ही झिपलाईन करू शकता. आणि आरेवारे बीचप्रमाणे देवगड बीचवरती पण बरीच मोठी झिपलाईन आहे. मला वाटते महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी झिपलाईन आहे ती. फर्स्ट टाईम आलो मी आता आरेवारे बीचवर. मागे लांबूनच बघितलं होतं फक्त रोडवरनं. आणि आता म्हटलं जवळून बघावं. तर हा असा आहे आरेवारे बीच. बघा किती पब्लिक आहे इकडं, भरपूर पब्लिक आहे इकडं आहे का. आणि मस्त आहे, छान दिसतोय आरेवारे बीच. असा एकदम सपाट दिसतोय ब्रिज बनतोय, सॉरी बीच. म्हणजे लांबपर्यंत गेलं तरी तुमच्या गुडघ्याच्या खालीच पाणी लागतंय. ते बघा तिकडं ते लोक गेलेत का, ते बघा आतमध्ये गेलेत, भरपूर लांब दिसतंय इथून. 3x झूम केलं मी. त्यांचं बघा गुडघ्याच्या खालीच पाणी तिथं. म्हणजे अजून पुढंपर्यंत गेलं तरी पाणी काय एवढं हे नाही आहे, जास्त खोल नाही आहे. मस्त आहे बीच, आरेवारे बीच. जसं की तुम्ही बघताय आता प्रचंड गर्दी आहे बीचवरती, पण एरवी जर आला तर तुम्हाला हा बीच जास्त एन्जॉय करता येईल. आणि आता आपण इथं आलोच आहोत, तर इथं थोडा वेळ थांबून आम्ही बीचचा आनंद घेतला. चला आपल्याला रत्नागिरीमध्ये CNG पंप भेटला. CNG आपला पूर्ण संपला होता, त्यामध्ये आता CNG भरू. आणि लकीली आपल्याला रत्नागिरीमध्ये रूम पण भेटली. मागच्या वेळी जिथं स्टे केलं होतं तिथंच एकच रूम राहिली ती, आणि लकीली आपल्याला भेटली ती रूम. त्यामुळे आपल्या राहायची सोय तर झाली आज रत्नागिरीत मुक्काम. आणि मग उद्या सकाळी पुण्याला निघू. आता इथं CNG भरू. आज रत्नागिरीमध्ये गर्दी आहे. इथं आठवडा बाजार रोडला आपण तिथं गर्दी, कारण आज आठवड्याचा बाजार आहे. शनिवार आहे आज, आणि इथं शनिवारचा बाजार असतो. त्याच्यामुळे ह्या आठवड्या बाजार रोडला पूर्ण सगळीकडे गर्दी आहे बाजाराकडे. बघा इथं जेवण केलं आपण, रात्रीचं डिनर. तब्बल 1.25 तास गेला इथं. खूप काय म्हणतात लेट ऑर्डर, म्हणजे ऑर्डर देऊन पण त्यांनी खूप लेट केला द्यायला आहे ना. बेकार सर्व्हिस होते. म्हणजे जेवण चांगलं होतं पण सर्व्हिस बेकार होती. बराच टाईम लावला. ते मॅनेजमेंट नाही बरोबर. एकच माणूस हे करायला, ऑर्डर घ्यायला पण आणि सर्व करायला एकच वेळ. मालक आपला निवांत फक्त बसला आहे.
काउंटरवरती तो हालतच नाही. तो का अक्षरशः वैतागले होते. बाकीचे पण जे होते वेटिंगमुळे ऑर्डर दिलेली बऱ्याच वेळ झाली इथंच नव्हते. चला आपण परत एक वर्षाने परत याच्याकडे झालो आहे कसाटा खायला. मागच्या वर्षी बरोबर याच वर्षी इथेच खाल्ला होता कसाटा. आज परत एकदा कसाटा खाऊया. आता जस्ट जेवण झालं आपलं 10 वाजलेत आणि इथेच आहे आपल्या समोरच इथं रूम आहे. रूमच्या इथंच आहे गद्दा लॉजच्या इथंच मेन रोडलाच आहे. खाणार पार्सल घेतात का इथं नाही खाणार. काटा टाकले का हां टूथपेस्ट 4 आहेत ना. चलो चल भाई.